सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। सर्व साधू संतांना व अच्युत गोत्र्यांना माझे दंडवत प्रणाम। मी आज तुम्हाला एक छोटीशी लीला सांगणार आहे। त्या लीलेचे नाव आहे तथा प्रतितीपंथ निरोपण। एकदा देमतीला स्वामी श्री चक्रधर म्हणाले, बाई, अध्यात्मामध्ये दोन पंथ आहे, एक आहे विश्वासपंथ आणि दुसरा आहे प्रतितीपंथ। तर मग देमती म्हणतात स्वामींना, जीजी मग विश्वासपंथ म्हणजे काय? त्यावर स्वामींनी एका महात्म्याची गोष्ट देमतीला सांगतात। स्वामी म्हणतात, बाई, एक महात्मा अन्य धर्माचा महात्मा असतो आणि तो आपल्या शिष्यांना समजा शिकवत असतो। तर जे शिष्यामधला एक असा शिष्य असतो की त्याच्या लक्षात काहीच बसत नाही, जे गुरुजी सांगतात ते काही त्यांच्या लक्षात बसत नाही। मग त्यांना एक दिवस राग येतो आणि ते त्या शिष्याला म्हणतात, जा तू म्हैस आहे म्हणे। मग ते विश्वासाने ते गुरुचा शब्द धरतात आणि मी म्हैस आहे म्हणून त्याप्रमाणे वागायला लागतात। आणि मग एकदा गुरु वस्त्रीमध्ये बसले असताना ते येतात आणि मग गुरु म्हणतात, हे आत ये। मग ते म्हणतात, नाही, माझे शिंग दरवाजामध्ये अडतील म्हणे। मग गुरु शिष्यांना म्हणतात की तुम्हाला कुठे शिंग आहे? ते म्हणतात, तुम्ही म्हणले ना माग की तुम्ही म्हैस आहे, मग मला शिंग आहे म्हणे। मग गुरु म्हणतात, खाली मान करून ये। मग गुरुवर विश्वास ठेवून ते खाली मान करून येतात आणि गुरु जवळ बसतात। तेव्हा ते गुरु त्यांच्या मनातून ते जे विश्वास ठेवलेला असतो त्यांनी त्या शब्दांवर, ते शब्द काढायसाठी त्यांना म्हणतात, तुला शिंग नाहीये म्हणे। तर हा विश्वासपंथ आहे। म्हणजे जे दुसऱ्याने सांगितलं किंवा आपल्या गुरुने सांगितलं तर तसं वागणं म्हणजे हा विश्वासपंथ आहे। आणि प्रतितीपंथ म्हणजे स्वतः प्रचिती घ्या। स्वामी श्री चक्रधर देमतीला म्हणतात की स्वतः अनुभूती घ्या, स्मरण करा, चिंतन करा, परत पारायण, लीलाचरित्र काही आपण जर काही करत असेल देवाचं तर पहिले स्वतः प्रचिती घ्या आणि मगच करा। किंवा आपले कोणी सांगते, आपल्याला कोणी साधू सांगते, कोणी सांगते म्हणून करायचं असं नाही। पहिले प्रचिती घ्यायची। एक दृष्टांत याच्यावरती जसं रुग्णयाचा एक आंधळा मुलगा असतो, तो त्याच्या जे वडील असते त्यांना तो म्हणतो की दूध कसं आहे? मग ते म्हणतात की दूध हे पांढरं आहे। मग तो म्हणतात, पांढरं म्हणजे कसं? ते म्हणतात, पांढरं म्हणजे बगळ्यासारखं। मग तो मुलगा परत म्हणतो, बगळा तो कसा? मग ते म्हणतात की बगळा हा रुमण्यासारखा आणि हात असा रुमण्यासारखा, हात वाकडा करून त्यांना सांगतात की रुमणं असं असतं। मग एक दिवस ते खेळत असतं, खेळता खेळता त्याच्या हाताला रुमणं लागतं आणि ते रुमणं दूध म्हणून तो मुलगा पिऊ लागतो। आणि मग कोणी शेजारी असतं त्यांना, तर ते जवळ येतात, म्हणतात, अरे तू हे काय करतोय म्हणे? ते म्हणते, मी दूध पितोय। त्याने, अरे सोड, हे रूम नाही म्हणे, ये ना तुझ्या हिरड्या फुटतं, रगत निघतं, सोड म्हणे याला। ते म्हणतं, माझ्या पप्पाने सांगितले काय खोटं आहे काय म्हणे, हे दूधच आहे म्हणे, दूध म्हणून तो पिऊ लागतो। म्हणजे हा त्याच्या पप्पावर त्याला विश्वास होता म्हणून तो तरुणाला सुद्धा दूध समजत होता। तसं विश्वासपंथ आहे म्हणजे कोणी सांगताय म्हणून आपल्याला करायचं असं नाही। स्वतः प्रचिती घ्यायची आणि मगच आपण जे काही आपल्याला करायचंय ते आपण करायचं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय।